आरीवर्क करताना ना आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आरीची नीडल. आणि ती एवढी पातळ असते आणि एवढी नाजूक, त्यामुळं आपल्याला ना आरीवर्क करताना खूप प्रॉब्लेम होतात. त्यामुळं आपल्याला ना या पद्धतीनं आरीवर्कला असं गुंडाळायला लागतं, काही ना काहीतरी कापड, दोरा किंवा टेप म्हणा. आणि जे पण आपण काही गुंडाळलं ना ते असं सारखं असं मागं सारखं सरकत जातं. आणि त्यामुळं आपल्याला आरीवर्क करताना एवढे प्रॉब्लेम होत राहतात. सारखं ते पुढं घेत राहा, मागे घेत राहा. हे बघू शकताय मी हे ना आधी एक कापड गुंडाळलं आहे त्याला आणि मग त्याच्यावरून टेप लावलेला आहे. हे बघा असा टेप लावलेला आहे. आणि तो मी आरीवर्क करत असताना ना असा सारखा मागं सरकायचा, असं करायला लागले की मागं सरकत जायचा. त्यामुळं काय मला करता येत नव्हतं नीट आणि लक्ष पण राहत नव्हतं जास्त तर करण्यात काम. कारण एखादी गोष्ट करत असताना जर सारखा प्रॉब्लेम येत असेल ना तर आपल्याला ते करण्यातसुद्धा मन नाही लागत. तर मी एक आता नवीन ट्रिक आणली आहे आरीवर्क करणाऱ्या महिलांसाठी. हे बघा अशी मी ना एक पेन घेतला आहे, त्याच्यातली रिफिल असते ना ती काढून टाकली आहे. आणि त्याच्या पुढचं जे तोंड असतं ते पण काढून टाकलं आहे. कारण माझ्या ह्याच्यामध्ये पेनामध्ये ना ती आरीवर्कचं बसत नव्हतं, आरीवर्कची निडल बसत नव्हती. मग मी काय केलं आहे बघा, ती काढल्यामुळं ना पुढचं आरीवर्कचं पुढचं सुईचं तोंड आहे ना ते खूप जास्त बाहेर राहत होतं आणि एवढ्या लांब धरून पण आरीवर्क करता नाही येत. तर मग मी त्याला अजून एक जुगाड केलं आहे. तर त्याच्या पुढं कापड गुंडाळलं आहे आणि त्याला दोरानं बांधून टाकलं आहे, जेणेकरून ना आता हे मागं पण सरकणार नाही. कारण पेनाचं जे पेन आहे ना त्यामुळं तो असा अडून राहणार, तिथं मागं सरकणार नाही. तर आता प्रॉब्लेम काय राहणार आपला की आता हे मागं तर नाही जाणार, पण आरीवर्क करताना हे पुढं येऊ शकतं आहे. हे कापड आहे ना ते पुढं येऊ शकतं आहे. त्यामुळं ना हे एकदम पॅक दोऱ्यानं असं एकदम टाईट असं बांधून घ्यायचं. त्यामुळे ते पुढं पण येणार नाही. आणि बघा आता मी केवढं छान असं केवढं सुंदर आरीवर्क करण्याचं सुरुवात केली आहे आणि केवढी छान झालेलं पण आहे. आणि ते फक्त ना ह्या ट्रिकची कमाल आहे. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला नक्की सांगा. आणि जर ही तुम्हाला पण हेल्पफुल वाटत असेल तर नक्की करून बघा.